प्रतिनिधी अनिश शेख भिकन, बुलढाणा. जळगाव जामोद तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका पित्याने आपल्या 4 निष्पाप चिमुकल्यांना विहिरीत ढकलून स्वतःही विहिरीत उडी घेऊन सामूहिक आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना मे 25 रोजी तालुक्यातील भालांजन परिसरातील राजुरा शेत शिवारात घडली. या घटनेमुळे संपूर्ण सातपुडा पर्वतातील आदिवासी समाजबांधवांमध्ये आणि जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विजय मुसा किरडिया, वय 35 वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या पित्याचे नाव आहे. त्याने प्रीत विजय किरडिया, वय 7 वर्ष, प्राची विजय किरडिया, वय 5 वर्ष, पूर्वी विजय किरडिया, वय 4 वर्षे आणि पियुष विजय किरडिया, वय 2 वर्ष या आपल्या 4 निरपराध मुलांना स्वतःच्या मालकीच्या विहिरीत ढकलून दिले आणि त्यानंतर स्वतःही उडी घेतली. जगाची पूर्ण ओळखही न झालेल्या या 4ही बालकांचा यात नाहक बळी गेल्याने परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विजय किरडिया याने घटनेच्या आदल्या रात्री आपल्या पत्नीला जळगाव जामोद तालुक्यातील इस्लामपूर येथील तिच्या माहेरी सोडले होते. घरगुती वादातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी 5ही जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या अत्यंत विदारक आणि गंभीर प्रकरणाचा अधिक तपास जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन कुमार पाटील करीत आहेत. हां दादा, हे कशामुळे झालं आणि तुमचं नाव सांगा बरं पहिले काय आहे ते. माझं नाव सुनील जयसिंग कुमारी आहे. मी राहणार राजुरा बुद्रुक. हो. आणि हे जे घटना घडलेली आहे ते आहेत आपल्या आत्याचा मुलगा आहे. अच्छा. आणि तो सकाळी बकऱ्यांसाठी पाला घेण्यासाठी गेलेला होता आणि त्यामुळे कोणत्याच त्यांच्या घरच्या किंवा त्याची सून लक्ष्मीचं किंवा त्याच्या आईवडिलाचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं व तो पाल्यानिमित्तानं घराबाहेर पडलेला होता. आणि काही ठराविक वेळेत घरी न परतल्यानं त्याच्या आई वडिलांनी त्याचा शोध घेतला. त्या शोधेनुसार त्याचा मृतदेह आणि त्या मुलांचा मृतदेह त्याच्याच हिस्से वाट्यामध्ये जमिनीच्या वाट्यात विहिरीत पडलेले मृत्यू अवस्थेत पडलेले सापडले. पहिले कोण पाहिलं? पहिले त्याच्याच भाऊच्या मुलानं पाहिलं. अच्छा. तो सुद्धा पाणी भरण्या कारणास्तव त्या विहिरीजवळ गेला आणि त्यांनी त्या मुलांना विहिरीत पाडलं. असं काही दुसरं काही नाही ना? नाही, कोणतंच प्रकरण नाही. जसं भांडणं गिणं झालं तर काहीच काही? नाही. ठीक है. घडली कशी घडली? मैं लकड़ा अपने जरा आपने भाषा में कहता है मैं लाकड़ी का लेने को गया था बैलगाड़ा लेके. फिर मेरे को बुड्ढे ने बोला क्या ऐसी ऐसी घटना हो गई, घर पे करके आवाज़ मारा मेरे को. फिर आया मैंने वहाँ से घर पे. फिर गया मैं देखने के लिए. 3 बच्चे ऊपर थे. बाद में वो बच्चे देख के मैं ये मामा के वहाँ गया गाँव में कि ऐसी ऐसी घटना हो गई करके उनको बोलने के वास्ते. नेमकी घटना किती वाजता घडली? कितने बजे घटना हुई? तुम्हारा कितने बजे मालूम करा तुम्हारे को? 10 बजे. तो कुएं में कौन कौन था तब? कुएं में वो 3 छोटे बच्चे आया हुए थे ऊपर. हाँ. वो बड़ा लड़का ने वो भाई वो पिताजी वो लड़के का पिताजी वो नहीं दिखा. फिर किसने निकाला उनको? उनको याजेश ने निकाला. हाँ. बाद में. तर तुम्हाला तुम्ही विहिरीत उतरल्या तेव्हा किती बॉड्या दिसल्या? 2. मग तुम्ही विहिरीत उतरल्यानंतर 2 ते विहिरीला पाणी किती होतं? कंबर एवढं, मग कंबर छाती एवढं. मग बाकी बॉड्या किती शोधल्या तुम्ही? आम्ही पाहिलं ना तरी. नेमकं घटनेचं नेमकं काय रहस्य काय असतं? आज रोजी साधारणतः 11:15 वाजेच्या सुमारास आम्हाला अशी माहिती मिळाली की एका इसमाने स्वतः आत्महत्या केली आणि त्याची 4ही मुलांना विहिरीत त्यांनी टाकलेले आहे. या माहितीवरून आम्ही पोलीस स्टाफसह तिथं त्वरित पोहोचलो असता गावकऱ्यांच्या मदतीने मृतकांच्या सर्व बॉडीज आणि विजय मुसा किराडिया, वय 35 वर्ष, राहणार राजुरा बुद्रुक, भालांजन पाडा असं गावाचं नाव आहे. या ठिकाणी त्याने स्वतः त्याच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केली आहे आणि आत्महत्येपूर्वी त्याने विषप्राशन केलेले आहे. पेस्टिसाईड हे त्याने पिलेले आहे आणि आपल्या 4ही मुलांना त्याने त्या विहिरीत टाकून त्यांच्या मृत्यूस तो स्वतः कारणीभूत आहे. प्रथमदर्शनी पती पत्नीचा वाद असण्याची शक्यता आहे. त्याने त्याच्या आदल्या रात्री
पत्नीला तिच्या माहेरी तो सोडून आला होता. त्या अँगलने आम्ही तपास करत आहोत.